मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आता आपल्या शेतकरी तसेच महाराष्ट्रातील नागरिकांना शेळ्यांच्या युनिटसाठी 15 लाखापर्यंतची 50% सबसिडी मिळवण्याची संधी आता सरकार देत आहे। आता यामध्ये ग्रामीण तरुण शेतकरी स्वयंसहायता गट, सहकारी संस्था आणि शेतकरी उत्पादन कंपन्या या योजनेचा लाभ घेऊ शकतात। कारण शासन नेहमीच काही ना काही योजना राबवत असतं आणि ट्रॅक्टर योजना असू दे, पीएम किसान योजना असेल किंवा कितीतरी योजना, यातून शेतकऱ्यांना कधी रक्कम मिळते तर कधी व्यवसायाला अनुदान मिळतं। आता यातच राज्यातील आजही बऱ्याच नागरिकांचा शेती हा पारंपरिक व्यवसाय आहे। आता शेती करण्याबरोबरच जोड व्यवसाय म्हणून ते गाय, म्हशी, शेळी पालन करतात। पण शेळी व मेंढी खरेदी करण्यासाठी त्यांच्याकडे पैसा उपलब्ध नसतो, त्यामुळे शेळी पालनाकडे ते वळतच नाही किंवा त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता येत नाही। आता त्यामुळे राज्यातील शेतकरी व पशुपालकांच्या या सर्व समस्यांचा एक विचार करून महाराष्ट्र सरकारने शेळी मेंढी पालन योजना सुरू करण्याचा एक निर्णय घेतलेला आहे। आता या एकूण योजनेच्या अंतर्गत व्यवसाय इच्छुक तरुणांना सरकारच्या वतीने 50 लाख रुपयांचं कर्ज उपलब्ध करून दिलं जाणार आहे आणि या एकूणच याच्या अंतर्गत तुम्ही स्वतःचा शेळी पालनाचा एक व्यवसाय हा सुरू करू शकता। आता ते कसं आणि याची सगळी डिटेल काय आहे, ही सगळी जी सरकारची योजना आहे त्याचा लाभ तुम्ही कसा घेऊ शकता, त्याची संपूर्ण डिटेल, संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला या मी व्हिडिओमधनं सांगणार आहे। त्यामुळे शेतकरी बंधू भगिनींना हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे। त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला लगेचच लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, कारण माझ्या चॅनलवर मी तुम्हाला देत असते लेटेस्ट आणि नवीन अपडेट असलेले व्हिडिओ। तर मित्रांनो, शेती सोबतच आता पशुपालन हा व्यवसाय ग्रामीण भागासाठी एक मजबूत आर्थिक आधार बनत आहे। आता या व्यवसायामध्ये शेळी पालन शेतकऱ्यांसाठी एक लोकप्रिय आणि फायदेशीर पर्याय ठरत आहे। कमी खर्च, जलद उत्पादन आणि बाजारपेठ असलेली एक मोठी मागणी, यामुळे शेतीपालन एक किफायतशीर व्यवसाय म्हणून उदयास येत आहे। तर बघा, केंद्र सरकारने राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत व्यवसायाला एक चालना देण्यासाठी सबसिडी आता जाहीर केलेली आहे। या योजनेअंतर्गत तुम्ही 100 शेळ्यांच्या युनिटसाठी तब्बल 15 लाख रुपयापर्यंतची जी सबसिडी आहे ती मिळवू शकता। आता हे काय आहे राष्ट्रीय पशुधन अभियान? तर एक राष्ट्रीय पशुधन अभियान ही केंद्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे, जी 2014-2015 मध्ये सुरू झाली आणि 2021 मध्ये यात थोडीशी सुधारणा करण्यात आली होती। पण या योजनेचा मुख्य उद्देश हा ग्रामीण तरुण शेतकरी, स्वयंसहायता गट म्हणजे सहकारी संस्था आणि शेतकरी उत्पादन कंपन्या यांना पशुपालनावर आधारित व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत देणे हा उद्देश आहे। मित्रांनो, एक योजना बेरोजगार तरुणांना रोजगार निर्माण करून देणे, शेळी पालन या पारंपरिकतेला चालना देणे, पशुपालकांचा सामाजिक आर्थिक विकास करून त्यांना सक्षम बनवणे, पंचायत समिती शेळी पालन योजना माध्यमातूनही तुम्ही शेळी पालन योजना सुरू करू शकता आणि या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारणे, राज्यामध्ये दूध आणि मांस उत्पादनात वाढ करणे, बेरोजगार तरुणांना स्वतःच्या पायावर उभं करणं आणि त्यांच्या आर्थिक दृष्ट्या विकास करणं, पशुपालकांना शेळ्या व मेंढ्यांच्या खरेदी करण्यासाठी लागणाऱ्या पैशासाठी या योजनेद्वारे मदत करणे ही या योजनेची मुख्य उद्दिष्टे आहेत। आता केवळ शेळी पालनापुरती ही योजना मर्यादित नसून मेंढी, डुक्कर, कुक्कुटपालन, चारा उत्पादन आणि इतर पशुपालन व्यवसायासाठी सुद्धा ही योजना लागू होत आहे। त्यामुळे याची नोंद तुम्ही आवर्जून घ्यावी। आता बघा, शेळी पालन युनिटसाठी सबसिडी कशी मिळते ते सुद्धा आता मी तुम्हाला सांगते। जर तुम्ही 100 शेळ्या आणि 5 बोकडांचं युनिट सुरू करण्याचा विचार करत असाल ना, तर त्याचा एक अंदाजित खर्च किती असतो तर 15 लाख रुपये असतो।
तर आता या खर्चावरनं सरकार तुम्हाला 50% म्हणजे 7.5 लाख रुपयापर्यंत सबसिडी देते। ही रक्कम तुम्ही 2 टप्प्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये जमा करू शकता। आता त्याचा पहिला टप्पा प्रकल्प सुरू झाल्यावर मिळतो, दुसरा हप्ता प्रकल्प पूर्ण झाल्यावर मिळतो। तर आता यासाठी कोण कोण अर्ज करू शकतो, तर त्यासाठी अटी काय आहेत ते पण तुम्हाला सांगते। तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने मी सांगते त्या खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे। त्यांच्यामध्ये अर्जदार भारतीय नागरिक आणि ग्रामीण भागातील रहिवासी असावा, तो बाहेरील राज्यातला नसावा। व्यक्ती, स्वयंसहायता गट, शेतकरी उत्पादन कंपनी किंवा सहकारी संस्था हे अर्ज त्याला करू शकतात आणि एकूणच त्या अर्जदाराला पशुपालनाचा अनुभव किंवा अधिकृत प्रशिक्षण प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे। पण तुमच्याकडे ते असेल आणि जर तुम्हाला द्यायचं नसेल तरी काही हरकत नाही। पुन्हा पुढे प्रकल्पासाठी बँकेकडून एक कर्ज मंजूर करणं किंवा स्वतःचा निधी असल्याचा एक पुरावा सादर करणं असेल, तो एक तुम्ही द्यायचा आहे। तिथे डिटेल पुन्हा पशुपालकाकडे शेळीच्या खाद्याची सुविधा असणं आवश्यक आहे। तसेच तुमचा नंबर आधार कार्डशी जोडलं जाणं आवश्यक आहे। त्यांच्याकडे त्यांची जमीन असणं आवश्यक आहे। अर्जदार अनुसूचित जाती जमातीचा असेल तर त्याला अर्जासोबत दाखला देणे गरजेचं आहे आणि या योजनेतील लाभ परिवारातील एकाच व्यक्तीला घेता येऊ शकतो। तसेच यापूर्वी त्या अर्जदाराने कोणत्याही केंद्र सरकारच्या शेळी पालन योजनेचा लाभ घेतलेला नसावा। तर आता मित्रांनो, अर्ज करण्याची सोपी पद्धत पण तुम्हाला सांगते बरं का। आता अर्ज कसा करायचा, तर एकूण या योजनेसाठी अर्ज करण्याची एक प्रक्रिया फार सोपी आहे, ती मी तुम्हाला सांगते। तर सर्वात आधी काय करायचं, MAHBMS या अधिकृत पोर्टलला तुम्ही भेट द्यायची आहे। ऑनलाईन किंवा तुमच्या मोबाईल नंबरद्वारे OTP वापरून तुम्ही नोंदणी करायची आहे आणि सर्व आवश्यक जी काही माहिती आहे आणि कागदपत्र आहेत ते तिथे तुम्हाला अपलोड करायचे आणि तुम्ही अपलोड करून तुमचा अर्ज तुम्हाला भरायचा आहे। यासाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्र काय लागतील ते सांगते। त्यांच्यामध्ये पहिले इथे तुमचं आधार कार्ड, दुसरं पॅन कार्ड, तिसरे KYC डॉक्युमेंट्स, 14 आहे बँक कर्ज मंजुरीचे पत्र आणि 5वा आहे सविस्तर प्रकल्प अहवाल। आणि जर तुमचा म्हणजे प्रोजेक्ट रिपोर्ट ज्याला म्हणतो, त्या तुमच्याकडे जर शेळी पालनाचं प्रशिक्षण प्रमाणपत्र असेल तर तेही जोडा आणि नसेल तर काहीच हरकत नाहीये। तर तुम्हाला डॉक्युमेंट्स परत एकदा सांगते, सगळ्यात आधी आधार कार्ड, पॅन कार्ड, KYC डॉक्युमेंट्स, बँक कर्ज मंजुरीचे पत्र आणि संपूर्ण हा जो प्रकल्प आहे अहवाल त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट आणि त्याचप्रमाणे तुमचं जे प्रमाणपत्र आहे शेळी पालन प्रशिक्षण प्रमाणपत्र ते देखील तुम्हाला जोडायचे असेल तर जोडा, नसेल तर काहीच हरकत नाहीये। पुढचं जे आहे अर्ज सादर केल्यानंतर तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती पोर्टलवर तपासू शकता। हे पुढे राज्य आणि केंद्रीय पशुसंवर्धन विभागाकडून या अर्जाची एक छाननी केली जाते। तुम्ही त्यात काही चुकीची माहिती भरली असेल किंवा कट सुद्धा केलेला असेल तर तुमची मंजुरी पण त्यातनच होते। आता ऑफलाईन हा अर्ज कसा भरायचा ते पण सांगते। तर मित्रांनो, मेंढी किंवा शेळी पालन ही योजना आहे, त्याच्यामध्ये तुम्ही अर्ज प्रक्रिया महाराष्ट्र सरकारच्या शेळी व मेंढी पालन योजनेचा लाभ कसा घ्यायचा ते मी आता तुम्हाला सांगते। पहिल्यांदा तुम्हाला पशुसंवर्धन विभागात जावं लागेल। पशुसंवर्धन विभागात गेल्यावर कृषी विभागातून शेळी पालन योजनेचा अर्ज घ्यावा लागेल। अर्जामध्ये विचारलेली सगळी माहिती जी आहे ती भरायची आहे तुम्हाला। तुम्ही त्याला कागदपत्र जोडायची आहेत, जी ऑनलाईनची आहे तीच कागदपत्र तुम्हाला ऑफलाईन मध्ये जोडायची आहे, जसे की आधार कार्ड, रहिवासी दाखला, जातीचे प्रमाणपत्र, राशन कार्ड, जमिनीचा सातबारा आणि ईमेल ID, पासपोर्ट साईज फोटो, पशुपालन प्रशिक्षण प्रमाणपत्र जर असेल तर, नसेल तर काही हरकत नाहीये। तसंच बँक खात्याचं पासबुक, उत्पन्नाचा दाखला आणि मोबाईल नंबर। आता त्यानंतर पशुसंवर्धन विभागात अर्ज जमा करून तो
तो अर्ज तुम्हाला जमा करायचा आहे। या एकूणच पद्धतीने तुम्ही शेळी पालन योजनेच्या माध्यमातून ऑफलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकता। आता ऑनलाईन तुम्ही करू शकता किंवा ऑफलाईन करू शकता, दोन्ही प्रोसेस मी तुम्हाला या व्हिडिओतनं सांगितलेली आहे। तर आता बघा, यशस्वी शेळी पालनासाठी महत्त्वाच्या गोष्टी काय आहेत ते तुम्हाला थोडक्यात सांगते। योजनेचा लाभ घेऊन व्यवसाय सुरू करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात घेणे फार आवश्यक आहे। जर शेळी किंवा मेंढीच्या जातीची निवड म्हणजेच बोर, उस्मानाबादी, सिरोही, जामनापुरी यासारख्या चांगल्या जातीच्या शेळ्या तुम्ही निवडू शकता। तसेच निवारा म्हणून शेळ्यांसाठी हबीशी आणि स्वच्छ शेडची तुम्ही व्यवस्था करायची, कारण ज्या अटी आहेत त्या शेळ्यांच्या, त्यामध्ये शेळ्यांच्या निवाराची सोय असावी असं आवर्जून सांगण्यात आलेलं आहे। आता त्यापुढे चारा आणि पाणी सुद्धा तुम्ही नियमितपणे त्यांना द्यायचं आहे। स्वच्छ पाणी त्यात असावंच, पौष्टिक चारा त्यात असावा। पुन्हा सांगते, आरोग्याच्या बाबतीत वेळोवेळी तुम्ही लसीकरण करणं आवश्यक आहे, कारण त्याच्यामुळे त्यांचं, शेळी मेंढी जे तुम्ही पालन करणार आहात त्यांचं आरोग्य चांगलं राहील। त्यांचे एक विमा कवच सुद्धा तुम्हाला करून घ्यायचंय, जेणेकरून तुमचं नुकसान कुठल्या गोष्टी होणार नाही। तसंच अगदी एक योग्य नियोजन आणि मार्गदर्शन, आणि शेळी पालन हा व्यवसाय तुम्हाला चांगल्या प्रकारे नफा मिळवून देऊ शकतो। तर मित्रांनो, सरकारची ही जी योजना आहे ग्रामीण भागातील तरुणांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे। तर या संधीचा फायदा करून घ्या आणि तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करा। आता यात बघा, काही प्रश्न लोकांकडून विचारले जातात, ते कोणते? तर मेंढी व शेळी पालनासाठी सरकार किती अनुदान देतंय? तर सरकार बघा, अनुसूचित जाती जमातीसाठी 75%, तर खुल्या प्रवर्गासाठी 50% अनुदान देतंय। तर शेळी पालन योजना कोणामार्फत राबवली जाते? तर दुसरा प्रश्न असा आहे की शेळी पालन ही योजना कोणामार्फत राबवली जाते? तर महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग अंतर्गत शेळी पालन योजना ही राबवली जाते। आणि या योजनेचा उद्देश काय? तर यातून राज्यातील शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसाय सुरू करता यावा किंवा त्याला आम्ही प्रोत्साहन द्यावं, ही सरकारची भूमिका आहे। तर मित्रांनो, ही होती शेळी पालन योजनेची इत्थंभूत माहिती। ही माहिती तुम्हाला कशी वाटली? ही माहिती जर तुम्हाला थोडी जरी महत्त्वाची वाटली असेल तर लगेचच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तसंच ही माहिती जास्तीत जास्त तुमच्या शेतकरी आणि शेळी पालन मित्रमैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून तुम्ही ही माहिती शेळी पालन करणाऱ्या बंधू भगिनींना शेअर केली की त्यांचा पण थोडाफार फायदा होईल आणि ही महत्त्वाची अपडेट त्यांना मिळेल। तर जाण्याआधी व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण, दमदार आणि लेटेस्ट अपडेट घेऊन। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। बाय बाय आणि नमस्कार।